हा बाई काय कर तर बाबा शेण उचलते वाटल्यास तू गोळ पेरून घे पाहुणे हो काय आहे बापरे काय आणलं इकडून भुतावानी अरे काय घाबरल्या सासूबाई आणि मला म्हणे मी 10 एकराला मी रात्री रात्री पाणी भरलं म्हणे मामानीच ते झोपायचे म्हणे भरलं ना मग कोण नाही म्हणता भरलं काय भरलं मी भूताला घाबरत नाही आणि मी वाघाला घाबरत नाही. आई किती घाबरले असं लावून येतात का अचानक बावने माय किडने फेल झाले असते ना तू का मग घाबरली रे तुला त्या दिवशी दाखवलं नाही का असं अचानक येतात का मग पराठे यायला लागला होता सासूबाई मग तुम्ही खोटं बोलल्या काय खोटं बोलले माझी लय डिरिंग आहे जावई तुम्ही मोटर चालू करायला जाय ना म्हणे रात्री रात्री पाणी भरलं इतकं डेअरिंग आहे बा अचानक आलं मग कुणी घाबरण किती डेअरिंग मग काय आता काय कुणी कीर्तन करीत येणार आहे का भूत पहिलीत असल्यावर अचानकच येईन ना आधी मामाला भेव घातलं मी मामा समोर आलतो गपकन पण काय निबर झड काळीच मग दगडावानी काळजाची तेल मामा दगदगी पाहू द्या अरे बाबा काय धडाधड दस का बुक्की आमरायले कोण त्यांच्या छातीत काय आवाज आहे म्हणजे तुम्ही घाबरले तुमचं हलकच काळी दिसतंय थोडं वाटत अचानक आरडल्यावर येत आहे म्हणा वाघ तो वाघ असतो आहे ना मग तुमच्यापेक्षा तर मी धीट आहे हा करे येऊ गे अरे मी धीट आहे का नाही सांग ना आहे ना तिथे पाहिलं का तिला विचारा ना आम्हाला माहिती तुम्ही मी किती रात्री रात्री बोंबले रात्री रात्रीचं पाणी भरलंय मी निम्मे रात्री गावाला भरला होतं शिवाय वाड्याच्या कडीला असा आवाज यायचा तरी घाबरलो नाही मी माझ्या जागेवर जर तुम्ही असते ना मामा तुम्हाला खोट नाही सांगत तुम्ही बाद झालं मी मत जिटे मला काय नसतं झालं त्यांना भेव नाही वाटत काय तर तुम्ही पण माझ्यासारखे ठीक आहे का राहिलाच पाहिजे माणसानी अहो रानची वस्ती आहे अचानक कोण कावा रानडुक्कर हमला करीन सांगता येत आहे का मग त्याच्यामुळे माणसानी हिंमत ठेवायची डुकऱ्या संघ लढायची पण ठेवा लागत एका धडकीत रानडुक्कर देईन उसात कुतून तुम्हाला म्हणे का माझी ताकद पाहिजे तुम्हाला नाही तुम्हाला दाखवतो मी